आत्मा नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचं या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्यासाठी, एक नव्या शब्दांमध्ये हे विचार ऐकण्यासाठी आणि या ऊर्जेची एका नव्या शब्दांसोबत ओळख करून घेण्यासाठी आपण सर्वजण आला आहात. आपल्या सगळ्यांचं पुन्हा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, तुमच्या आयुष्यातला वेळ काढता आणि सोबतच या ऊर्जेसोबत स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक-एक पाऊल पुढे चालता. त्याकरता तुमचे मनापासून धन्यवाद. आणि बघूया तर आज आपण जो विषय घेतला होता, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? आज आपण असा विषय दिला होता, की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि स्वतःमधील शक्तीला ओळखा. स्वतःमधील ताकद ओळखा. स्वतःच्या आतल्या ऊर्जेची नव्याने ओळख करून घ्या. आणि आणि सोबतच आपण एक प्रश्न विचारला आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो आणि अनेक जण बोलताना सहजपणे म्हणतात, अंधश्रद्धा आहे, हं, चमत्कार आहे, विज्ञान आहे किंवा कोणाला वाटतं खरंच अध्यात्म आहे. बघूया खरंच हे काय आहे? आणि असेच अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. तर मी आता आपण जेवढे आहोत त्यापैकी कोणाला काय वाटते हे विचारूया आणि नंतर खरंच सेशनला अगदी सहजतेने सुरुवात करूया. तर आपल्याला काय वाटते? कोण सांगेल? मला काय वाटते, हे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय आहे? अंधश्रद्धा आहे, चमत्कार आहे, सायन्स आहे, अध्यात्म आहे, काय-काय? आणि किंवा मी या ब्रह्मांडीय ऊर्जेला जोडायच्या अगोदर माझ्या मनामध्ये काय आलं होतं, की हे असं काय असेल म्हणून? कोण काय वाटलं होतं? अगोदर काय वाटलं होतं? हे पण सांगू शकता. अरे, बोला, बोला. ॲक्चुअली माझे आजचे पोस्ट ज्यांना गेली, बऱ्याच जणांनी पाठवलाय चमत्कार. चमत्कार वाटतं असं बऱ्याच जणांनी टाकलं आहे. ॲक्चुअली उत्तर नव्हतं. आपण हे खरंच काय आहे, हे बघूया यासाठी पोस्ट शेअर केलेली होती. पण बऱ्याच जणांनी उत्तरच पाठवलं. आम्हाला काय वाटते तर चमत्कार वाटतं. तुम्हाला काय वाटते ते सांगा? बोला अंबिके दादा. मला मला असं वाटतं की हे विज्ञान आहे एवढं नक्की. आता सध्या मला त्याच्याबद्दल माहिती नाही. त्याच्यामुळं आत्ता मला तो चमत्कार वाटेल. पण जेव्हा मी याच्यामध्ये अजून प्रगती करेन, तेव्हा त्याच्यामागचं विज्ञान आणि त्याच्यामागचं कार्यकारण भाव लक्षात आला, की मग त्याच्याबद्दलचं ते हे जे काय आहे म्हणजे अंधश्रद्धा वगैरे तर नक्कीच नाहीयेत. एवढं निश्चितपणे. कारण अंधश्रद्धा ही एकाच्या बाबतीत खरी ठरते आणि दुसऱ्याच्या बाबतीत खोटी ठरते. पण हा जो प्रकार आहे, हा 100% सगळ्यांना लागू होतो. असा जर म्हणजे मुळात विज्ञानाचं जे कारण आहे, की ज्या आकाशातनं टाकलेल्या सगळ्या वस्तू जमिनीवर पडतात. ही खरी गोष्ट आहे. या सगळ्याच वस्तू पडतात. ही अशी एखादी वस्तू अशी उलट जात नाही कधी. नाही. तर त्याच्यामुळे जसं निश्चितपणे विज्ञान आहे, तसं ही सुद्धा रेकी सुद्धा सगळ्यांना लागू होते 100%. तर त्याच्यामुळे ही सुद्धा विज्ञान आहे एवढं नक्की. आता मला त्याच्यातली एवढी माहिती नाहीये, की होईल आता हळू पण विज्ञान आहे एवढं नक्की. बरोबर. असं मला वाटतं. थँक सर. थँक थँक यू मॅडम. अजून कोणाला बोलायचं आहे? बोला प्रीती. अनम्यूट केलाय. हो. अ, मला अध्यात्म आणि विज्ञान दोघं सोबत वाटताय त्यांच्यामध्ये ओके. आणि मला त्याचा अनुभव पण येतोय त्याच गोष्टींचा. आणि अगोदर असं डोक्यात काही नव्हतं. फक्त मी ज्या दिवशी असा विचार केला आणि त्या दिवशीच तुमचा व्हिडिओ मला बघायला मिळाला YouTubeला. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला लगेच कॉल केला आणि लगेच जोडली पण गेली त्याच्यासोबत. म्हणजे अगोदर काही असा विचार पण केलेला नव्हता कोणत्या गोष्टींचा असं करायचं आहे असं. पण आपोआप ते म्हणजे मला ओढून घेतलं. ऊर्जेने मला ओढून घेतलं, ब्रह्मांडी ऊर्जेने तुमच्यापर्यंत जोडण्यासाठी. त्याच्यासाठी आपले पण खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर बघा, आपल्यापैकी कोणालाच असं वाटलं नाही, की चमत्कार आहे. ठीक आहे, नाही वाटलं. पण असं वाटणारे लोक सुद्धा भरपूर आहेत. अंधश्रद्धा आहे असं वाटणारे सुद्धा भरपूर आहेत आणि अनेकांनी YouTubesला दिल्या आहेत कमेंट्स. अंधश्रद्धा आहे, फेक आहे, लोकांना लुबाडणं आहे. काही लोकांनी म्हटलं, की तुम्हाला जर रेकी तुम्ही जाहीर कसं करता? नाही, नक्कीच नाही. आम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हा विषय तेवढाच जाहीर करतो, जेवढा जाहीर करणं गरजेचं आहे आणि जेवढा जाहीर करता येऊ शकतो.
बरोबर. त्यामुळे मी रेकीच्या नियमाच्या विरुद्ध काम करते असं मुळीच नाही. करत नाही, केलं नाही आणि करणार सुद्धा नाही. तर पण एक लक्षात घ्या, जर चांगल्या गोष्टींबद्दल आपण चर्चाच केली नाही, चांगल्या गोष्टींबद्दल आपण बोललोच नाही, तर मग लोकांपर्यंत पोहोचणार कसं? आतापर्यंत हेच तर झालेलं आहे. बरोबर आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल इतरांना गूढ ठेवा, गुप्त ठेवा आणि गुप्त ठेवा म्हणजे काय? तर त्याच विशेष लोकांपर्यंत पोहोचलं. ज्याला माहिती आहे त्याला त्याच्या परिवारापर्यंत, त्याच्या परिवारापर्यंत आणि म्हणून मर्यादित राहिलं. ही एवढी मोठी विश्वशक्ती आपल्या प्रत्येकाजवळ आहे. आपण याचा उपयोगच नाही करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये. का? तर ही वापरण्याची शक्तीच आपल्याला समजली नाही. ही टेक्निक आपल्याला समजली नाही कशी वापरायची. आहेत रेकीचे सिम्बॉल गुप्त ठेवायचे असतात. अ, ह्या गोष्टी आहेत आणि त्या अटोनमेंट शिवाय देता येत नाही आणि नक्कीच आम्ही सुद्धा असं काही करत नाही आणि करणार पण नाही. पण या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल हे काय आहे हे जर लोकांना समजलंच नाही, तर लोकांच्या मनामध्ये हेच राहील अंधश्रद्धा आहे किंवा मग चमत्कार आहे. मग अंधश्रद्धा म्हणजे काय? शास्त्रशुद्ध पद्धतीने अंधश्रद्धा म्हणजे खरोखर काय? कोण बोलेल? अंधश्रद्धा म्हणजे काय? संध्या, अंधश्रद्धा म्हणजे काय? नेमकी व्याख्या नाही मला पण माहिती मॅडम. नाही सांगता यायचं. बरं. तुम्हाला काय वाटते? अंधश्रद्धा म्हणजे काय असू शकते? नेमकं नाही. नेमकं आपल्याला शाळा भरपूर आहेत. आपलं शिक्षण खूप झालेलं आहे. प्रत्येकाला शास्त्र अगदी आपण जो म्हणू, की बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीने मी बोलली हा शब्द, की शास्त्रशुद्ध पद्धतीने अंधश्रद्धा म्हणजे काय? पण खरं सांगायचं म्हणजे असं बोला, की मला समजलेली अंधश्रद्धा काय? कारण मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सुद्धा शिकवत असताना शास्त्रशुद्ध पद्धत हा शब्द वापरते, पण सांगते मात्र तेच, की मला काय उलगडलं या एनर्जीबद्दल. बरोबर. अनेक वेळा असं होतं, की त्या सगळ्या शब्दांपेक्षा त्या आपण जे म्हणतो ना, की पुस्तकामधल्या व्याख्येपेक्षा समजतात आपल्या आतून आलेले भावनात्मक शब्द. तर या शब्दांमध्ये काय म्हणता अश्विनी? अंधश्रद्धा म्हणजे काय? ज्यात लॉजिक सापडत नाही आपल्याला हं. किंवा एखाद्या वस्तूचं ते कारण ते म्हणजे अंधश्रद्धा असं मला वाटतं. बरं. ज्याचं कारण सापडत नाही आणि ज्याचं लॉजिक सापडत नाही. बरोबर? हा, की का झालं असं, का वाटतंय असं, किंवा आता म्हणजे रेकी म्हणजे काय हे मी काय शिकले ते सांगते थोडक्यात. म्हणजे मला हेही माहिती नव्हतं, मी अंधश्रद्धाच मानत होते खरं तर. एक काही मागच्या वर्षात अंधश्रद्धाच आहे आणि ह्याच्यात असं काही नसतं असं वाटायचं. पण मला असं छान म्हणजे एक्झाम्पल सांगितलं होतं आमच्या मॅडमनी. ते असं होतं, जसा वारा आपल्याला दिसत नाही पण फील होतो, तशी ती रेकी असते जी फील होते. आणि मला ती फील म्हणजे नाही का कशी होते ते जाणून घेण्यासाठी म्हणजे खरं तर हे असं वाटतं. बरोबर. जसं नक्कीच आपण या विषयापर्यंत पुढे जाणारच आहोत अश्विनी. पण अगोदर आपण हे बघणार आहे अंधश्रद्धा काय? तर बघा अंधश्रद्धा ही असं असते अंधश्रद्धा म्हणजे काय तर आपल्या ढोबळ मनाने सांगायचा विषय असा, की अनेक वेळा असं होते, की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला खूप श्रद्धा असते. खूप श्रद्धा असते. अ, त्या गोष्टीचं आपल्या अंतर्मनामध्ये एक श्रद्धास्थान असतं, श्रद्धा असते. भाव एक चांगला असतो त्या गोष्टीबद्दल. पण त्यामागचं शास्त्र काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. बरोबर. अनेक वेळा अनेक गोष्टींना आपण अंधश्रद्धा म्हणतो, पण त्यामागचं सायन्स काय हे आपल्याला उलगडलेलं नसतं. ज्या गोष्टीमागचं सायन्स आपल्याला उलगडलेलं नसतं, त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो. पण मग त्याच गोष्टीमागचं सायन्स उलगडलं, की आपण त्याला अंधश्रद्धेवरून त्याला आपण सायन्स किंवा मग आपला भाव किंवा मग आपण त्याला श्रद्धा म्हणतो. नक्कीच अंधश्रद्धा डोळे बंद करून विश्वास कोणावर ठेवू नका, माझ्यावर सुद्धा ठेवू नका. हेच सांगते. आमचे गुरुजी सुद्धा सांगतात, की नाही मी जे म्हणेन तेच तुम्ही समजून घ्या. तुम्ही तेच खरं माना असं नाही. तुम्ही स्वतःमध्ये ते बघा आहे का?
आता मी तुम्हाला सांगेल ही ब्रह्मांडीय ऊर्जा काम करते, तुमच्या आरोग्यामध्ये सुधार करून आणते, घडवून आणते. मी लाख ओरडून सांगेल. तुम्ही का म्हणून विश्वास ठेवायचा? तुम्ही विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा. बरोबर? पण तुम्ही विश्वास ठेवा, डोळसपणे त्याकडे बघा, त्याचा अनुभव घ्या, त्यामागचं सायन्स समजून घ्या आणि हे माझ्यामध्ये जे बदल झाले आहेत, हे का झाले आहेत? हे समजून घ्या. मग ती होईल श्रद्धा. जी गोष्ट सिद्धच करता येत नाही ना, ती गोष्ट अंधश्रद्धा असते. पण एनर्जी सिद्ध करता येते. जसं अश्विनीने म्हटलं फील करता येते. हो, फील करता येते आणि ज्याची एनर्जी सटल आहे, जो एका विशिष्ट लेव्हलपर्यंत स्वतःला काही गोष्टी एक्सेप्ट करू शकतो, तो प्रत्येक व्यक्ती या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती जो सजीव आहे, तो एनर्जी फील करू शकतो. आणि नक्कीच कोणताही हीलर त्या एनर्जीपर्यंत त्या एनर्जीची ओळख चांगल्या पद्धतीने जर मन मोकळं करून एखाद्याने करून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्याला शिकवून देऊ शकते. सांगू शकते, की हो, हे बघा अशा प्रकारे एनर्जी काम करते. आता तुमच्या इथे वेदना आहेत आणि मी जेव्हा या वेदनांना एक प्रकारे हील करेल, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. आणि तो जाणवणे जर जाणवला तर हो म्हणा, नाही जाणवला तर नाही म्हणा. सेम. म्हणून मी सुद्धा वारंवार सांगत असते, कोणत्याच गोष्टीवर बिना बिना अनुभवाचा विश्वास ठेवायचा नाही. एनर्जीचा अनुभव घ्या. का आज मला सकाळीच आत्मा नमस्ते सुरेखा. ओके, सुरेखा. सुरेखाने मेसेज टाकलेला आहे, मॅडम चमत्कार आहे. आता मला सांगा सुरेखा, चमत्कार कसा? मी जेव्हापासून रेकीचा क्लास जॉईन केलाय ना, तर मला ते असं एक मॅजिकलच वाटतं. म्हणजे मॅजिकच वाटतं असं. कसं? तसं म्हणजे आपल्यामध्ये म्हणजे डे 1 पासून एक सेशन अटेंड केल्यानंतर जे मॅजिक व्हायला चालू होतं ना, म्हणजे पॉझिटिव्हिटीने आपण भरून जातो. पुन्हा थिंकिंग करण्याची प्रोसेस चेंज होऊन जाते. किंवा प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह पॉइंटने न बघता पॉझिटिव्ह पॉइंटने कसं बघ, तर समजा आनंद आणि दुःख हे 2 वर्ड आहेत. तर आपण त्या दुःखाकडे दुर्लक्ष करून आनंदाकडे फोकस करतो. म्हणजे अपोजिट वर्डकडे फोकस करतो, सांगण्याचा उद्देश असं. समजा वेदना असतील, दुर्लक्ष करून त्या वेदनेतून काय म्हणतात त्याला, तर वेदनाच्या अपोजिट म्हणजे वेदनारहित शरीर असं. ओके. आणि कंपॅरेटिव्हली माझं पेन, जे सर्वायकल पेन होतं ना, ते 50% खरंच कमी झालंय. हे माझ्या फेसवरूनच कळत असेल. आता आपण जे लाईव्ह सेशन घेतलं होतं म्हणजे टॅरो कार्डच्या दिवशी, त्यावेळेचा माझा आवाज, बोलण्याचं टोनिंग किंवा माझं फेसिंग, ते तुम्हाला आता माझ्याकडे बघून डेफिनेटली इम्प्रुव्हमेंट वाटतच असेल ना त्याच्यात. नक्कीच वाटते ना. ओके. आणि जसं मला नेहमी तुमचं फेस बघितल्यावर छान वाटतं रोजच. ती श्रद्धा झाली. थँक्यू. ती झाली श्रद्धा. खरंच का कोणाच ठाऊक, म्हणजे आपण असं म्हणतो ना की अट्रॅक्ट होतो, तसं मला तुमचा फेस बघितल्यावर असं म्हणजे काय, मी नेहमी तुम्हाला टाकते बघा की तुम्ही एकदम चार्मिंगच वाटता मला नेहमी रोजच. थँक्यू सुरेखा, थँक्यू. बघा, अंधश्रद्धा नाही, पण आता येथे असं झालेलं आहे, की सुरेखा रेकी शिकायला लागलेल्या आहेत. पण अजूनही पहिला टप्पा आहे. नेमकं सुरेखाला जास्तीत जास्त 10, 12, 15 दिवस झाले असतील रेकीला जॉइन करून. आणि माझी अजून सेकंड अट्युनमेंट पण व्हायची आहे. मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येत आहेत, पण मी ते लवकरच चांगला दिवस बघून घेईन. मेडिटेशन तर माझे झाले. तर बघा, अजून सेकंड डिग्रीमध्ये यायचे आहेत आणि म्हणून अजूनही चमत्कार वाटतोय. बघा, सुरेखाने म्हटलं आहे, की मॅडम मला रेकी म्हणजे चमत्कार वाटतोय. पण चमत्कार का वाटते हे बघूया आपण. आणि चमत्कार म्हणजे काय? बरोबर ना? खरं ना तर सांगायचं म्हणजे सुरेखा, नाही चमत्कार. चमत्कार नाही, पण चमत्कारिक रित्या जो बदल होत आहे, त्यामुळे तुम्हाला वाटते की ही एनर्जी म्हणजे एक प्रकारे चमत्कार आहे. असं झालेलं आहे. बघा, चमत्कार म्हणजे काय? तर चमत्कार म्हणजे
म्हणजे एक मॅजिकल फिलिंग. ओके. चमत्कार म्हणजे तसं नाही, मॅजिकल फिलिंग. तरीही आपलं जे सेशन आहे चमत्कार, बरोबर आहे. चमत्कार आहे का रेकी म्हणजे? चमत्कार कशाला म्हणतात? तर या जगामध्ये चमत्कार नाहीच होत. बरोबर आहे. मला तो चमत्कार वाटतो जे गोष्ट मला माहिती नाही. ही अशा प्रकारे मॅडम एक दुसरा वर्ड आहे. एक दुसरा वर्ड आहे म्हणजे मिराकल. जसं आपण मिराक्युलस मॉर्निंग म्हणतो ना, तशी रोजची सुरुवात ही मिराक्युलसच होते ना. ते मला रेकीमुळेच वाटतं. असं मला अशी आतुरता वाटते की मला मेडिटेशन कधी मॉर्निंगचं अटेंड करायला मिळेल, जे रेअरलीच मिळतं माझ्या ड्युट्या ह्याच्यामुळे. मला प्रत्येक सेकंड रेकीमध्ये आल्यामुळे एक मिराक्युलसच वाटतं. ओके. थँक यू. समजलं मला तुम्हाला काय म्हणायचं आहे. काळजी करू नका. त्यांना त्यांना थोडक्यात सांगायचंय की गुड फिलिंग, मनाला गुड फिलिंग वाटतं बस, ओके. आणि आनंदाचं फिलिंग असं, येस. हॅपीनेस. हॅपीनेस. ओके. येस येस. हे बघा, आपण याला मिरॅकल मला म्हणतो. आपण याला चमत्कारच म्हणतो आणि हेच बरोबर आहे. पण तरीही चमत्कार म्हणजे काय असतं आणि यामागचं सायन्स काय आहे हे मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. मी चमत्कार म्हटलं म्हणून मी कुठेतरी चूक केली असं नाहीये सुरेखा. तुम्ही पूर्णपणे बरोबर आहेत. यू आर राईट. सुशाताई सुद्धा राईट आहेत आणि मी सुद्धा राईट आहे. हा. आपण प्रत्येकाची बाजू समजून घेऊया. तुम्ही कुठल्या दृष्टीने रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेला शोधलं, मी कुठल्या दिशेने सांगायचा प्रयत्न करते आहे, समोरचे कुठल्या दिशेने घेत आहेत, प्रत्येकाचा बघायचा जो वेगवेगळा दृष्टिकोन आहे ना, तो आहे. बरोबर. तेव्हा समजेल की हो, ही ब्रह्मांड ऊर्जा कशा प्रकारे कार्य करते. ओके. आता मी बोलू? दृष्टिकोन वेगळा आहे. हा, तुम्हीच बोलताय. ओके. नक्कीच. म्हणजे असं दृष्टिकोन वेगळा आहे फक्त. येस, दृष्टिकोन. दृष्टिकोन. फक्त तुम्हाला असं वाटून राहिलं आम्ही मिरॅकल्स म्हटले, आम्ही चमत्कार म्हटले म्हणून चुकलो काय? नाही. या आपल्या सेशनमध्ये कधीही कोणीही चुकणार नाही आणि कोणीच चुकीचं नसतं. जर एखाद्याने म्हटलं असतं हो मॅडम 100% अंधश्रद्धा आहे, तरीही ती व्यक्ती बरोबर असते. का? तर तो त्या व्यक्तीचा पाहायचा दृष्टिकोन आहे. त्यांची पर्स्पेक्टिव्ह बाजू बरोबर आहे. आहे ती. आपली बाजू आहे. जेव्हा त्यांना आपली बाजू दिसेल तेव्हा ती गोष्ट समजेल. बस. एवढं समजण्यापलीकडे आपण आता गेलेलो असतो. त्यामुळे एखाद्याचा आक्षेप आहे, एखाद्याने अंधश्रद्धाच म्हटलं, एखाद्याने म्हटलं नाही तुमचं खोटंच आहे. ठीक आहे. पण थोडा वेळ तर दे. समजून तर घे. जो कोणी समजूनच घ्यायला तयार नाही आहे, ऐकण्यालाच तयार नाही आहे. ठीक आहे, आम्ही अंधश्रद्धा म्हटलं बरोबर. आणि आम्ही अंधश्रद्धा म्हणून निघून गेलो. तर ठीक आहे. तुम्ही त्याच जागेवर राहसाल आणि तुम्ही तसाच विचार करसाल. केव्हाही प्रत्येक व्यक्तीजवळ तेवढी प्रगल्भता असावी, की हे माझं मत आहे. कुठल्याही गोष्टीबाबतचं. पण समोरचे लोकं जर काही वेगळं सांगत आहेत, तर त्यांची बाजू खरोखर कशाप्रकारे बरोबर आहे, हे समजून घेण्याची क्षमता रेकी हीलर्समध्ये असतेच. आणि या असायला पाहिजे. बरोबर. जर असेल तर वाद, विवाद अनेक साऱ्या गोष्टी वाचतील आणि लोकं फसतील सुद्धा नाही. खऱ्या अंधश्रद्धेला बळी पडून लोकं फसतील सुद्धा नाही. हे सुद्धा पुन्हा सांगते. बरोबर. आता जसं म्हटलं आहे, की मॅडम तुम्ही तुम्हाला पाहिलं कीच असं होतं. तर आपल्या प्रत्येकामध्ये ही ताकद आहे, की मला जेव्हा बघसाल म्हणजेच आपण प्रत्येकाला जेव्हा बघल्या जाईल किंवा मला माझ्या सानिध्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आनंद, खुशी, यश अनुभवेल. माझ्या प्रत्येकाच्या आजूबाजूला असलेली कुठल्याही व्यक्तीला माझा आधार वाटेल. असं वाटेल, की आता हा प्रश्न यांच्यापर्यंत गेलेला आहे ना, नक्कीच सोल्युशन मिळणार. एवढा सहारा मिळेल. एवढं आपल्या प्रत्येकामध्ये ताकद आहे. आपल्या प्रत्येकाचा खांदा एवढा मजबूत आहे, की आपण प्रत्येक जण अनेक लोकांचं दुःख हलकं करू शकतो. मग ते शारीरिक असो, मग ते मानसिक असो, मग त्यांना एखाद्या गोष्टीमधून सोल्युशन हवं असो किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांना मार्गदर्शन करायचं असू दे. तेवढी एका रेकी हीलर्समध्ये क्षमता असते. आणि या जगामध्ये मी टेन्शनमध्ये आहे, असं नाही, असं कोणीच नाही. पण माझ्या टेन्शनमधून बाहेर निघून मी पॉझिटिव्हिटी क्रिएट कशी करावी, हे जे शिकणं आहे, हे शिकणं म्हणजे 100% सायन्स आहे.
श्रद्धा अध्यात्माच्या माध्यमातून अध्यात्माच्या पायरीवर चढून आपली एनर्जी सॉफ्ट करून आपण सायन्स शिकतो आहे. असं हे शास्त्र. मूळच्या शब्दावर जाते आहे, चमत्कार म्हणजे काय? ओके. रेकीमध्ये आल्यापासून दररोज चमत्कार होत आहेत असं वाटते आणि म्हणून मॅडम मला हे म्हणजे एक मिरॅकल्स आहे, जादुई शक्ती आहे असं वाटते आणि असं वाटणं म्हणजे या शक्तीबद्दलचा असलेला आदर असणं आहे. ओके. एक श्रद्धा आहे. आता चमत्कार कशाला म्हणतो, तर चमत्कार असा असतो की एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या कुठल्याही प्रसंगाबद्दल मला माहिती नाहीये. मला माहिती नाही म्हणून काय होते, तर मला असं वाटते की असं नाहीच आहे. तो चमत्कार आहे. बस. अशा हजारो, लाखो गोष्टी आहेत या विश्वामध्ये सध्याही, की ते आपल्याला माहीतच नाही ते आहेत. माहितीही नाही किंवा आपल्या कल्पनेतही नाही की असं काहीतरी असू शकते. मी नेहमी एक उदाहरण सांगत असते. पूर्वी आपल्या घरी प्रत्येकाच्या टेलिफोन असायचा. देश-विदेशामधला एखादा मुलगा आई-वडिलांना फोन करण्यासाठी टेलिफोनचा उपयोग करायचा आणि ज्याच्या घरी टेलिफोन आहे खरंच समाधानी होते. कारण आमचा मुलगा आमचे आप्त नातेवाईक आमच्यासोबत आमच्याशी बोलू शकतात. बरोबर आहे. तो टेलिफोनचा काळ आजपासून 25 वर्ष अगोदर जर कोणी असं म्हटलं होतं, की तुम्ही एका जागेवर बसाल आणि सगळेजण एका ठिकाणी बसून असे शिक्षण घेसाल. देश-विदेशातलं प्रत्येक जण. किंवा तेव्हा जर असं म्हटलं असतं, की असं एवढूसं काहीतरी डब्बं येणार आहे आणि या एवढूशा डब्यावर तुम्हाला या जगातली कुठलीही व्यक्ती एका सेकंदामध्ये दिसेल. असं जर म्हटलं असतं, तर आपल्याला खरं वाटलं होतं का तेव्हा? नाही पॉसिबल. नाही कोणालाच नसतं वाटलं. 25 वर्ष अगोदर हे पॉसिबल वाटलं होतं का? नाही. काही नाही. बरोबर. मला चांगलं आठवते एक वेळ एका भाषणामध्ये सोनिया गांधींनी म्हटलं होतं, की पुढील काही वर्षामध्ये प्रत्येक घरोघरी मोबाईल असेल. तेव्हा पण त्यांची किती खिल्ली उडवलेली होती. मी लहान आहे, मला आठवते तेव्हाचा तो प्रसंग. खिल्ली उडवली होती, की असं कसं होऊ शकते? आणि आज काय आहे, घरोघरी एक नाही आहे, तर मानसी मोबाईल झालेला आहे. बरोबर? तेव्हा असं वाटलं होतं काही चमत्कारिक गोष्टी असं कुठं होऊ शकते का? बरोबर आहे. असे कुठे लोकं एकमेकांना समोरासमोर दिसू शकतात का? आणि सेम ह्या गोष्टी प्रत्यक्षात आल्यानंतर यामागचं सायन्स समजलं. टेक्नॉलॉजी कशी काम करते हे समजलं. आता आपल्याला तो चमत्कार वाटतो का? नाही. मुळात अजून 20 वर्षानंतर काय होणार ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही. आता जर एखाद्याने सांगितलं, की प्रत्येक व्यक्ती आहे ना असे पंख लावून उडू शकतो. तर प्रत्येकाला असं वाटेल असा चमत्कार नाही होऊ शकत. पण मे बी एखादं गॅजेट आलं आणि ते जर उडवायला लागलं तर? मग काय म्हणणार आपण? आपण नंतर म्हणणार की विज्ञानाचा शोध आहे. बरोबर. असं काही होणार आहे हे मला माहिती नाही, पण मी फक्त उदाहरण म्हणून सांगितलं. ते पण ही कल्पना मात्र मी सांगितलेली काही वाईट नाहीये. प्रत्येकाला वाटतं एक वेळ कुठेतरी छान असं मस्त पक्षासारखे 2 पंख असावे आणि आपण अलगद उडावं. हो ना? आणि हे स्वप्न जर पूर्ण झालं तर? मिरेकल्स. बरोबर? सेम. जशी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत एवढ्या लांबवरून कितीही अंतर असून हजारो किलोमीटर अंतरावरून, लाखो किलोमीटर अंतरावरून जर एका व्यक्तीचा फोटो आणि एक व्यक्ती आपल्यासोबत व्हिडिओवर बोलू शकते. बरोबर? तर हे काय आहे? फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे? तरंग. बरोबर? इंटरनेट कनेक्शन लूज आहे. याचा अर्थ काय? त्याचे तरंग कमी पडतायत. बरोबर? असंच आहे. मग हे तरंग या अणुरेणूंच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत असा संपर्क साधू शकतो. तर तर प्रत्यक्ष व्यक्ती ह्या गॅजेटच्या मदतीशिवाय एकमेकांसोबत संपर्क नाही साधू शकत का? साधू शकतो. या अगोदर काय असं व्हायचं नाही का? व्हायचं ना. बऱ्याच वेळा, "आई गं, मला तुझी खूप आठवण यायची." बरोबर आहे. आणि त्यानंतर 4-5 दिवसामध्ये तुझा फोन आला किंवा तुझी भेट झाली किंवा अशी एखादी मैत्रीण, "अगं, मला ना मागच्या आठवड्यापासून तुझी आठवणच येत होती आणि खरंच बघ अचानक तू मला फोन केला." कसा काय केला? तर
फ्रिक्वेन्सी मॅच झाली, तुझे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले. सेम उचकी लागणे हा जो प्रकार आहे, हा हा अंधश्रद्धा म्हणता, विज्ञान म्हणता की काय घेता तुम्ही, पण आपण लहान होतो तेव्हापासून म्हणतो उचकी लागली काय तर या मावशीची आठवण कर, त्या मामाची आठवण कर, या दादाची कर, या ताईची कर, याची कर, त्याची कर. बरोबर आहे? कोणीतरी तुला आठवण केलं असेल, तो एक संकेत दिलाय आपण त्याला. बरोबर, तो संकेत दिलाय की बाबा उचकी लागली म्हणजे आठवण केली असं. हो, त्यामागचा सायन्स आहे, घशामध्ये काहीतरी अटकलाय. बरोबर. हे जरी सायन्स असलं तरी आपण त्यावर भाव ठेवला आहे. तुम्ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, जे काय असेल ते. मे बी असं होऊ शकते आपण ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्याची आपल्याला आठवण आली आणि त्यांनी तिकडनं पण आपली आठवण केली. हे पण होऊ शकते. बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी काळानुसार सुरू आहेत. आपण हे पण ऐकलं होतं. शेगावचे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ. ओके. यांच्या कथांमध्ये असं आहे की तिकडे काही घटना किंवा इकडे काही घटना झालेल्या या लोकांनी प्रत्यक्ष त्यांच्या दरबारामध्ये मांडल्या की इकडे काय होत आहे. बरोबर? मग ते तर एकमेकांसोबत बोलत नव्हते. समजा तेव्हा तर काही टेलिफोन वगैरे काही सुविधा नव्हत्या. मग तर हे लोक सुद्धा एकमेकांसोबत विचारांनी जोडलेले होते. सेम. बघा किती सारे उदाहरणं घेऊया आपण. एक टेलिफोन हा आपला मोबाईल फोन जे काय आहे, ह्या सगळ्या एनर्जीज जर का फ्रिक्वेन्सीने जोडतात, एकमेकांसोबत तरंगाने जोडतात, तर या ब्रह्मांडामध्ये जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा मी घेतल्यानंतर ती मी इतरांपर्यंत का नाही देऊ शकत? आणि हे जे विषय आहे, हा विषय असा मी का नाही देऊ शकत? हे बघा मी आतून वरून एनर्जी घेतली आहे आणि बघा मी समोरच्याला देत आहे, असं नाही सांगता येत. ह्या गोष्टी फील करण्याच्या असतात. बरोबर? ह्या गोष्टी अनुभवण्याच्या असतात आणि जेव्हा आपण एका टप्प्यावर या गोष्टीचा अनुभव घेतो, तेव्हा खूप सुंदर पद्धतीने आपण दररोज मिरॅकल्स होत आहेत असं आपल्याला वाटते आणि ते मिरॅकल्स होत आहेत असं आपल्याला का वाटते? तर आपल्याला त्यामागचं पुन्हा सायन्स काय असते हे शिकण्याची गरज असते. बरोबर? ही एनर्जी अशीच का काम करते? असं कसं झालं? मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडले आणि 15 दिवस झाले माझा थ्रोट चक्राचा प्रॉब्लेम खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह झाला आहे. मॅडम 15 दिवसापूर्वी मी जे होते ती आज बघा तुम्हाला मी वेगळी दिसते आहे. 15 दिवस झाले ऍडमिशन घेऊन. 15. असं का? तर ते असं यासाठी की आपली या ब्रह्मांडाकडून घेण्याची एनर्जी घेण्याची क्षमता आपण वाढवली आणि ती क्षमता वाढवल्यामुळे आणि सायंटिफिक दृष्ट्या आपण काय बोलावं हे शिकल्यामुळे आणि आपले मेडिटेशन नियमित केल्यामुळे आपलं काय झालं? तर या माइंडला प्रोग्रामिंग योग्य होत आहे आणि योग्य प्रोग्रामिंग होत असल्यामुळे मेंदू तोच स्त्राव करत आहे या शरीराला ज्याची शरीराला गरज आहे. आणि म्हणून फक्त 15 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्यामध्ये, स्वतःच्या असण्यामध्ये, स्वतःच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ झालाय. हे यामागचं सायन्स आहे. जेव्हा हे सायन्स आपल्याला समजलं नाहीये म्हणून आपल्याला वाटतोय चमत्कार आहे. आणि आपण जिवंत सुद्धा आहे या आध्यात्मिक या ब्रह्मांडीय ऊर्जेवरच आहे आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सगळ्यांसाठी आहे. असं आपण चमत्काराच्या पलीकडे जाऊन या ब्रह्मांडीय ऊर्जेला जर ओळखायला शिकलो तर खरोखर आपण अजून चांगल्या प्रकारे मदत करूया स्वतःला आणि या प्रत्येक व्यक्तीला ज्याला ज्याला गरज आहे. जोपर्यंत चमत्कार होतो असा विषय आपल्या डोक्यामध्ये असेल तोपर्यंत आपलं अंतर्मन काय म्हणेल की चमत्कार होईल. बरोबर? सायन्स आणि अध्यात्म आणि श्रद्धा एकत्र येईल तेव्हा आपलं अंतर्मन म्हणेल की हे कसं झालं आणि हो हे असंच व्हायला हवं. मग आपण आपल्या स्वतःच्या टेक्निक आणखी चांगल्या प्रकारे वाढवू. हा यामागचा तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश आहे. तर असं हे चमत्कार पण नाही, अंधश्रद्धा पण नाही. मग अध्यात्म आहे का? तर हो, अध्यात्मशास्त्र आहे आणि वैज्ञानिक शास्त्र आहे आणि यासोबतच शास्त्र म्हणून मानसशास्त्रीय दृष्ट्या ज्या अफर्मेशन आणि ज्या गोष्टी जो अभ्यास आपण देत आहे तो एक वेगळ्या प्रकारचा आहे.
याच सेशन मध्ये, या टेक्निक मध्ये जो आपण मर्ज केला आहे. कारण जेव्हा माणसाला काही गोष्टी खरोखर सिद्ध होतात, काही गोष्टी समजतात, तेव्हाच विश्वास ठेवला जातो आणि त्याशिवाय विश्वास कोणीच ठेवायचा नाही. हे पण तेवढंच महत्वाचं. जर मला असं वाटते की एखादी गोष्ट सहजतेने काम करते, मिरॅकल्स होतात, तर मी काय करेल, तर मी फक्त आणि फक्त त्या चमत्कारांवर अवलंबून राहणार. बरोबर? पण माझ्यासोबत एखादा चमत्कार होईल, मला ब्रह्मांड मदत करेल, मी काही नाही केलं ना तरीही मला मार्ग मोकळा होईल, असं होईल, तसं होईल, इथपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे कुठेतरी आपण स्वतःची ऍक्शन कमी करू शकतो. जर आपण चमत्कार म्हणून विश्वास ठेवला तर. मग आपण यामागचं सायन्स जर समजून घेतलं, तर सहजतेने काय होणार, आपली श्रद्धाही वाढेल, आपला विश्वासही वाढेल आणि आपण त्या प्रकारे प्रॉपर ऍक्शन घेऊया. असं घडेल. म्हणून आपल्याला योग्य प्रकारे हे सेशन समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. पण आरोग्याचा जर विचार केला, आपण जर आरोग्याचा विचार केला, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्या आरोग्यामध्ये, मानसिकतेमध्ये कशा प्रकारे मदत होते? ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत असताना आपण 7 चक्रांचा अभ्यास करतो आणि हे 7 चक्र आपल्या मध्ये 7 चक्रांचा अभ्यास दिलेला आहे. अनेक चक्रांचा अभ्यास आहे. 114 ते 121 चक्रांचा शोध आहे आणि विविध शास्त्रांमध्ये एवढ्याच चक्रांचा अभ्यास सुद्धा असतो. जसं ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर्स. परंतु आपल्या योगशास्त्रामध्ये 7 मुख्य चक्र सांगितलेले आहेत आणि या 7 चक्रांपासून प्रत्येक शरीरातील प्रत्येक पॉइंट जोडलेला आहे. शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक नाडी या 7 चक्रांना जोडलेली आहे. म्हणून ज्या 7 चक्रांचा योगशास्त्रामध्ये अभ्यास केला असतो, आपल्या मोठ्या साधू संतांनी जे 7 चक्र सांगितले आहे, त्याच 7 चक्रांच्या बेसवर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी हा अभ्यासक्रम आधारित आहे. मग या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जुळलेले आहोत का? नक्कीच जुळलेले आहोत. अगोदरच जुळलेले आहोत. म्हणूनच कुठेतरी आपण जिवंत आहोत. कारण आपल्या आतमध्ये जो प्राण आहे, आपल्या आतमध्ये जी प्राणशक्ती आहे, आपल्या आतमध्ये जी प्राण ऊर्जा आहे, जो प्रकाश आहे आणि जो श्वास आहे, हा श्वास म्हणजेच ब्रह्मांडाकडे येणारी ऊर्जा. जेव्हा हा श्वास नसेल, जेव्हा हा प्राण आपल्या आतमध्ये नसेल, तेव्हा आपण नसू. बरोबर? मग आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळून काय करायचं आहे? आपण तर जोडलेलोच आहे. तर आपल्याला असं करायचं आहे, आता आपण जो फक्त आपला प्राण वाचवण्यासाठी या प्राणशक्तीचा वापर करत आहे, तर आपला प्राण वाचवण्यासह आपलं आरोग्य दुरुस्त होण्यासाठी, आपल्या स्वतःची हिलिंग पॉवर म्हणजे उपचार क्षमता वाढवण्यासाठी जी आपल्यामध्ये मुळातच आहे, आपण याचा उपयोग करणार आहे. मोठ्या प्रमाणावर उपयोग कसा करावा हे शिकून घेण्यासाठी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी शिकायची आहे. म्हणजेच काय, तर ते टेक्निक शिकून घ्यायची आपल्याला. मुळात आज रोजी आपण ते करतोच आहे. फक्त आपण एका छोट्याशा प्रमाणात करतो आहे. जिवंत राहण्यासाठी या ऊर्जेचा वापर करत आहे. तसं जर नसतं तर आपल्याला साधं डोकं दुखलं, पोट दुखलं, हातपाय दुखले, साधी ताप आली तरीही डॉक्टरकडे जे आपण जातो तो गेलो नसतो. कारण आपल्याला कळलं असतं की तुझ्याच शरीरामध्ये त्याला दुरुस्त करण्याची क्षमता आहे. म्हणजे प्रत्येकाच्या. आपल्या प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे की आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची, प्रत्येक समस्या सोडवण्याची ताकद त्याच शरीरामध्ये आहे. एवढंच नव्हे तर आपल्या आयुष्यामध्ये येणारा एखादा प्रश्न, तो सुद्धा सोडवण्याची ताकद ज्याच्या आयुष्यामध्ये तो प्रश्न आला आहे ना, त्याच्यामध्ये 100% आहे. म्हणूनच तर प्रश्न येतो ना. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचे प्रश्न वेगळे आहेत. प्रत्येकाच्या आयुष्याचे चॅलेंज वेगळे आहेत. मग त्याला तेच चॅलेंज दिलं जातं जे पेलण्यासाठी ती व्यक्ती सक्षम आहे.
आणि मग लोक म्हणतात सुद्धा, काय म्हणतात माहितीये का, अनेक वेळा त्याच्याऐवजी जर दुसरा असता ना तर तेथे कोलमडून पडला असता, त्याच्याऐवजी जर दुसरा असता ना तर येथे आत्महत्या केली असती, त्याच्याऐवजी जर दुसरा असता ना तर टिकला नसता बाबा. अरे बाबा, त्या XYZ व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो प्रश्न आला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी तो सक्षम आहे, तेवढाच प्रश्न त्याच्या आयुष्यात येणार आहे. व्यक्तीपेक्षा मोठा प्रश्न केव्हाही कोणालाही येत नाही. त्याच्या क्षमतेनुसारच प्रश्न येतो. आणि म्हणूनच पुन्हा काही लोक असं पण म्हणतात, बाबा मोठ्या लोकांचे मोठे प्रश्न, छोट्या लोकांचे छोटे प्रश्न. तसं नसतंय. ज्याची क्षमता मोठी त्याचा प्रश्न मोठा, ज्याची क्षमता छोटी त्याचा प्रश्न छोटा. आणि मोठा प्रश्न सोडला म्हणजे मोठ्या पदवीची परीक्षा दिली की त्याचा रिझल्टही मोठा लागतो, आउटपुट सुद्धा मोठं असतं. हे सुद्धा सगळ्यांना माहिती असावं. बघा तुम्ही एक स्पर्धा परीक्षा घ्या, साधी स्पर्धा परीक्षा घ्या छोट्या पदासाठी, MPSC ची परीक्षा घ्या आणि UPSC ची घ्या. फरक आहे का 3 एक्झाम मध्ये? नक्कीच आहे. बरोबर? जास्त स्ट्रगल कोणाला आहे? UPSC करणाऱ्याला मोठा स्ट्रगल आहे. आउटपुट केवढा आहे? मोठा आहे. बरोबर? म्हणजेच काय, तर त्यापासून मिळणारा जो नफा आहे किंवा त्यापासून मिळणारं जे काही आहे, आयुष्यामध्ये मिळणारं फळ आहे ते मोठं आहे. म्हणून मोठा प्रश्न जर तुमच्या आयुष्यामध्ये उद्भवला आहे, काही लोकांना असं वाटत असते माझ्याच आयुष्यात प्रश्न आहेत, माझ्याच आयुष्यात प्रश्न आहेत, देवाने माझ्यासोबत हे सगळं असंच घडवलं आहे. अनेक गोष्टींसाठी लोकांच्या तक्रारी असतात. पण तुमचा प्रश्न मोठा आहे ना, तर लगेच त्यांच्यासोबत तुलना करा. ज्या वर्गामध्ये आपण आहोत तेवढी परीक्षा आपल्याला पास करायची आहे आणि जेवढी मोठी परीक्षा पास कराल तेवढा मोठा आउटपुट मिळणार आहे, चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि आता जर तुमची मोठी परीक्षा सुरू असेल तर तुम्हाला मिळणारं फळ सुद्धा तेवढंच मोठं, खूप सुंदर तुम्हाला मिळणार आहे. हा विश्वास असू द्या. आणि हा विश्वास ठेवणं, ह्या गोष्टी, हा जो विचारांचं ट्रान्सफॉर्मेशन आहे हे करणं, हे कशामुळे होते, तर आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडलो, अध्यात्मशास्त्राचा वापर केला, अध्यात्मशास्त्राने आपले चक्र स्थिर केले आणि वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या माइंडला योग्य प्रशिक्षण दिलं की ह्या सगळ्या गोष्टी घडतात. की प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक प्रसंगाकडे मी कसं बघावं, मी दुःखाला सुद्धा सुखामध्ये कशा प्रकारे कन्व्हर्ट करता येते याचं टेक्निक कसं शिकावं. आज मी आजारी आहे, पण या आजारपणाचा विचार न करता मी या आजारामधून बाहेर निघाल्यानंतर काय सुंदर आयुष्य असेल हे मी या संकटाच्या वेळी कसं फील करू शकते, हे टेक्निक आहे. आणि हे टेक्निक ज्याला आलं ना तो आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदी जगू शकतो. आणि मग फक्त आजारी खूप आहे आणि फक्त पॉझिटिव्ह विचार करत आहे म्हणून होईल का, तर नक्कीच 50% प्रश्न तुमचा तेथे सॉल्व्ह होणार. पुढचा 50% प्रश्न बाकीची टेक्निक करेल, जसं मेडिकल शास्त्र आहे, हे काय आहे, ते काय आहे. कारण तुमच्या विचारांमध्ये ती ताकद आहे जे तुम्हाला घडायचं आहे. तुम्ही आज रोजी जे आहात ते फक्त आणि फक्त तुमच्या विचारांवर आहात. तुमचे विचार योग्य आहात तर तुम्ही आज रोजी योग्य जागेवर आहात. तुमचे विचार जर चुकीचे आहेत, तुम्ही भूतकाळामध्ये चुकीचा विचार केला असेल तर आज रोजी तुमच्या आयुष्यामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या विचारांचंच प्रतिबिंब आहे. आणि त्या विचारांना आपल्या शरीराने आणि या युनिव्हर्सने दिलेला प्रतिसाद म्हणून आजच्या आयुष्यामधले प्रश्न आहेत. मग तो आर्थिक प्रश्न असो, मग तो रिलेशनचा प्रश्न असो, मग तो आरोग्याचा असो किंवा मनस्थितीचा असो. अनेक लोक मला म्हणतात मानसिक ताण आहे, जातच नाहीये, एन्झायटी आहे मॅडम, या विचारांमधून मला बाहेर निघायचं आहे. खूप प्रश्न, खूप लोक येत असतात आणि खूप लोकांचं म्हणणं असतं आम्हाला हिलिंग करा, आम्हाला हिलिंग करा. मी आवर्जून प्रत्येकाला सांगते, तुम्हाला जर त्वरित बदल हवा आहे ना तर हिलिंग न घेता तुम्ही स्वतः शिका. जेव्हा तुम्ही स्वतः ह्या सगळ्या गोष्टी शिकता ना तेव्हा तुमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होतो. पुन्हा त्या प्रॉब्लेम पर्यंत तुम्ही जात नाही. म्हणून शिका.
आणि स्वतःच सामर्थ्यवान बना. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी होतो त्यापेक्षा पुढे निघालो नाही किंवा मी होते तेथून पुढे निघाले नाही असं सांगणारी एकही व्यक्ती गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये माझ्या संपर्कात नाहीये. प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र असा बदल घडवून आणलेला आहे. असं हे अध्यात्म. आता मग यामध्ये सायन्स कसं येतं? तर सायन्स येतं आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ज्या प्रकारे प्रोग्राम करतो, सबकॉन्शियस माइंडला आपण ज्या प्रकारे अफर्मेशन देतो आणि प्रत्येक प्रसंगामध्ये ज्या वेगळ्या पॉझिटिव्हिटीने पाहायची सवय लावतो, हे करण्याचं टेक्निक म्हणजे विज्ञान येतं आणि सोबतच येथे आरोग्यशास्त्राला आपली ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी कशा प्रकारे मदत करते. तर आपल्या योगशास्त्रामध्ये 7 चक्र दिले आहेत. सेम चक्र दिसतात का कोणाला? नाही. फील करता येतात. बरोबर. चक्राची एनर्जी समजते का? चांगली आहे, खराब आहे? नाही. डोळ्यांनी नाही समजत. पण जेव्हा तुम्ही हीलिंग शिकता, ह्याच्या टेक्निक शिकता, तेव्हा तुमच्या हाताला ते चक्र कसं आहे हे सध्या समजतं. हे समजण्याची टेक्निक तुम्हाला येते. कुठल्याही व्यक्तीचं चक्र कसं आहे, इव्हन एखादी व्यक्ती आपल्यापासून कितीही लांब असू देत, त्या व्यक्तीला आपण स्कॅन करून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कुठल्या चक्रामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्या चक्रामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये काय काय समस्या आहेत हे आपण विचार करू शकतो किंवा हा विचार आपण मांडू शकतो. आणि तो सुद्धा जर तुम्ही हीलर म्हणून चांगला अभ्यास केलेला असेल तर 100% बरोबर निघतो. आता राहिला प्रश्न मानसिकता. तर हो, जशा प्रकारे प्रत्येक चक्राचा आरोग्यावर परिणाम होतो, एखादं चक्र बॅलन्स असेल, इम्बॅलन्स असेल, अंडर ऍक्टिव्ह असेल किंवा ओव्हर ऍक्टिव्ह असेल, तर व्यक्तीच्या आरोग्यावर जसा परिणाम होतो, तसाच प्रत्येक व्यक्तीच्या मनस्थितीवर सुद्धा परिणाम होतो. त्याची मानसिकता कशी असेल, त्या चक्राच्या आकारानुसार, चक्राच्या असण्यानुसार समजते. आता या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात हे त्या चक्रावरून समजतं. कारण चक्र इम्बॅलन्स झालं म्हणजे आपोआपच त्याचा वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या आरोग्याशी संबंध आहे आणि आरोग्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो. आणि म्हणून तुम्हाला सांगते की प्रत्येक चक्राचा बॅलन्स आणि इम्बॅलन्सिंगचा परिणाम आपल्या मनस्थितीवर होतो आणि अशा प्रसंगामध्ये एखादी व्यक्ती कशी वागेल हे त्या चक्रावरून समजतं. हा झाला मानसशास्त्रीय दृष्टिकोन. म्हणून आपण रेकी शिकत असताना आपण अध्यात्म, सायन्स म्हणजेच आरोग्यशास्त्र इथे काय काम करतं आणि मानसशास्त्र कशा प्रकारे काम करतं, या तिघांच्या एकत्रीकरणाने, समन्वयाने आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुळत असतो. ह्या सगळ्या टेक्निकचा वापर करतो आणि म्हणून लवकरात लवकर फरक पडतो चांगला. तर आता बघा 7 चक्र आहेत. 7 चक्रांना अध्यात्मशास्त्रामध्ये नाव दिलं आहे सहस्त्रार, आज्ञा, विशुद्ध, अनाहत, मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार. तर आरोग्यशास्त्र काय म्हणते? सेम पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी, इथं हृदय गती नियंत्रण केंद्र म्हटलं जातं आणि सोलारला पॅनक्रियास ग्रंथी म्हटलं जातं, एड्रिनल ग्रंथी म्हटलं जातं आणि मूलाधार चक्राला डिंब ग्रंथी किंवा अंड ग्रंथी म्हटलं जातं. जेव्हा डॉक्टर साहेब एखादी प्रॉब्लेम सांगतात किंवा सोल्युशन देतात तेव्हा ते त्या ग्रंथीवर काम करतात. कुठला प्रॉब्लेम आहे त्या ग्रंथीनुसार सोडवतात आणि अध्यात्मशास्त्रामधली कुठली व्यक्ती आहे ती त्याच ग्रंथींच्या सानिध्यामध्ये असलेल्या चक्रांच्या सानिध्यामध्ये ग्रंथी असतात. ओके, तर सेम
चक्र इम्बॅलन्स आहे म्हणतील. डॉक्टर साहेब म्हणतील की ग्रंथीचा प्रॉब्लेम आहे. थायरॉइड ग्रंथी वाढल्या आहे, कमी झाल्या आहेत. बरोबर आहे. थायरॉइड, पॅराथायरॉइड हा शब्द फार फार काय म्हणू शकतो आपण फेमस झालाय सध्या. काय? त्याला थायरॉइड आहे. अगदी 15 वर्षाच्या मुलांना थायरॉइड आहे. का होतं थायरॉइड? फक्त विचार. बघा, थायरॉइड असलेल्या कोणत्याही व्यक्तीला विचारा. कुठलाही पेशंट बघा, तुझ्या मनावर काय दडपण आहे विचारा त्याला. आपल्या सेशनमध्ये आतापर्यंत एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या आहेत 5 ते 6 व्यक्तींच्या. पूर्ण. ज्यांचा थायरॉइड चांगल्या प्रकारे वाढलेला होता. होतो. का होतो? मग का फरक पडला? शुगर लेवल्स मेंटेनन्स झाली. का झाली? शुगर लेवल बॅलन्स झाली. का झाली? एन्झायटीच्या गोळ्या बंद झाल्या. का झाल्या? ब्लड प्रेशर 2 वर्षापासून कधीच नॉर्मल राहिलं नव्हतं. एकतर हाय व्हायचं, एकतर लो व्हायचं. त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर एका महिन्यामध्ये लेवल राहायला लागली. का लागली? तर यामागचं एक कारण आहे. कोणता चमत्कार नाही, कोणती अंधश्रद्धा नाही, काहीच नाही. आपण काही डॉक्टरांची ट्रीटमेंट बंद करायला सांगितली नाही. पण आपण सांगितलं नियमित मेडिटेशन करा. नियमित मेडिटेशन केल्यामुळे काय झालं, या ब्रह्मांडाकडून येणारी प्राणशक्ती, प्राण ऊर्जा आपण अजून मोठ्या प्रमाणात खेचून घ्यायला लागलो. ती संपूर्ण शरीरामध्ये हा ऑक्सिजनचा, या प्राणशक्तीचा पुरवठा वाढला. मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि जे ब्लॉकेजेस निर्माण झाले होते ते त्या प्राणशक्तीच्या ऊर्जेने मोठ्या प्रमाणात कमी झाले. आता राहिला प्रश्न विचारांचा. तर ज्या चुकीचे विचार होते ते चुकीचे विचार विशिष्ट टेक्निकद्वारे आपण कमी केलेत. संपवू शकत नाहीत विचार. विचारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केली. जे दिवसाला 70 ते 80 हजार नकारात्मक विचार यायचे, त्या नकारात्मक विचारांची संख्या अगदी अल्पवर आणली. आणि त्यामुळे काय झालंय, आणि त्या नकारात्मक विचारांच्या ऐवजी सकारात्मक विचार कसे करायचे ही टेक्निक आपण शिकलो. आणि त्यामुळे या शरीरामधून जो स्त्राव होत आहे, जो रस निघत आहे प्रत्येक चक्रामधून, तो रस जो हवा आहे तो निघत आहे. त्याच अफर्मेशन मिळत आहे या शरीराला, ज्या हव्या आहेत त्या आहेत. आणि त्याचा जो सकारात्मक परिणाम आहे तो असा की एका महिन्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जेव्हा जाता तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही काय करत आहे? खूप छान प्रकारे तुमच्या जो काही प्रश्न आहे त्याला सोल्युशन मिळालंय, किंवा काय म्हणतात, रिकव्हर तुम्ही फार चांगल्या प्रकारे झालेले आहात. आश्चर्यकारकरित्या आपल्याच तब्येतीमध्ये बदल डॉक्टरांना जाणवतो. आणि मग हळूहळू काय होईना 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये खरोखर गोळ्या बंद होतात. माझा अनुभव असा आहे की थायरॉइडच्या गोळ्यांना 2 महिन्यातच डॉक्टरांनी बंद केल्या. आता नॉर्मल आहे. आता तुम्हाला घेण्याची गरज नाही. आणि लाईव्ह अनुभव आहेत सगळ्यांचे. एन्झायटीच्या गोळ्या. काय आहे एन्झायटी? अतिताण. कशामुळे येतो? सेम तेच विचार डोक्याला. तेच घरी गेलं की तेच, बाहेर आलं की तेच डोक्यामध्ये. आम्ही काय करतो? डोक्यामध्ये तुझ्या काय असायला हवं ना, तेच भरतो. जे असायला हवं तेच भरतो आणि बदल होऊन जातो. तर अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रासोबत आपण वैज्ञानिक शास्त्राची सांगड घालून ज्या प्रकारे समोर जात असतो ती पद्धत आणि त्या सगळ्या गोष्टी, आणि याला जर कोणी चमत्कार म्हणते आहे तर हा चमत्कार या ब्रह्मांडाने दररोज करावा. आपल्या पॉझिटिव्हिटीमुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्न सहजतेने मिटतो. आणि आपण जर पॉझिटिव्ह आहे, आपण जे आहे, आपण आज रोजी जे आहे आपल्या विचारांचा परिणाम आहे. उद्या पण जे असणार आहे तोच आपल्या विचारांचाच परिणाम असणार आहे. मग आपल्याला आपण उद्या कसे हवे आहात तोच विचार करूया ना चांगला. आयुष्याच्या एखाद्या वळणावर अडचणी येत आहेत, एखादा प्रश्न सुटत नाहीये, तो सुटलेला हवा आहे, तो सुटत आहे, त्याला कशा प्रकारे सोल्युशन मिळालेलं आहे या अफर्मेशन देऊया आणि त्याबद्दल चांगला विचार करूया. अनेक लोकांचं म्हणणं येतं,
येतात खूप सारे आक्षेप. मॅडम फक्त अफर्मेशन दिल्याने काय होतं? खरंच आहे. फक्त अफर्मेशन दिल्याने काहीच होत नाही. पण जेव्हा तुम्ही चांगले बोलता, चांगले अफर्मेशन देता स्वतःच्या आयुष्यासाठी, तेव्हा तुम्हाला या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने तुमचं मेडिटेशन वाढलेलं असल्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग ओपन होण्याची योग्य मार्ग तुमच्यापर्यंत येण्याची संधी तुम्हाला मिळते. तुम्हाला तुमचा जो कुठला प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी ही एनर्जी मदत करते. आणि जेव्हा हे ब्रह्मांड आपल्याला मदत करत असतं म्हणजेच काय, तर हे ब्रह्मांड म्हणजे आपल्या आतली शक्ती आपल्याला मदत करत असते, तेव्हा आपल्याला सोल्युशन पटकन मिळतात. मार्ग कसा मिळतो? तर नक्कीच मिळतो. करून बघा. प्रत्येकाला मिळालेला मार्ग वेगळा असू शकतो. कोणाला मदत करायला कोणी मिळतं, कोणाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं, कोणाला नवी संधी उपलब्ध होऊ शकते. आणि तुमचे चक्र बॅलन्स झाल्यामुळे तुम्ही काय करावं आणि काय नाही करावं एवढी सदसद विवेक बुद्धी तुमची जागृत होते. आणि ती जागृत झाल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेता. आता मी हे करावं किंवा नाही करावं, असं करावं की कशा प्रकारे करावं, माझ्यासाठी समोरचे वातावरण योग्य आहे की अयोग्य आहे, ही समजण्याची क्षमता येते. आणि ती क्षमता येणं म्हणजे आपण चांगल्या प्रकारे एनर्जी सोबत जुडणं. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्याने आपलं आज्ञाचक्र एका विशेष प्रकारे जागृत होतं आणि हे जागृत झाल्यामुळे होणाऱ्या घटनांचे आणि विशेष लोकांचे सुद्धा इंट्युशन आपल्याला मिळतात. म्हणजे संकेत आपल्याला सहजतेने मिळतात. आता तुम्ही म्हणसाल मॅडम अंधश्रद्धा झाली काय? बिलकुल नाही. अंधश्रद्धा नाहीये, सायन्स आहे. पण लक्षात घ्या फील करण्याचं आहे. समजून सांगता येत नसते आणि डोकं फाडून असं दाखवता नसते येत. बघ तुला हा इंट्युशन आला आहे आता. हे तुला हा संकेत तुला हा ब्रह्मांड देत आहे. नाही. समजून घ्यायच्या गोष्टी असतात, फील करण्याच्या गोष्टी असतात, अनुभवण्याच्या गोष्टी असतात. आणि जसं-जसं आपण अनुभवतो तसं-तसं आपल्या आयुष्यामध्ये सुंदर असा बदल होतो. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा याबद्दल कितीही बोलावं, कसंही बोलावं, काय-काय सांगावं. बरोबर? छान. तर नक्कीच मी तुम्हाला बोलण्याची संधी देईल आता. काही प्रश्न असेल कोणाला तर मला नक्की विचारू शकता. किंवा कोणाला अनुभव शेअर करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता. मोठ्या प्रेमाने. एखाद्याला काही नसेल समजलं तर ते सुद्धा विचारू शकता. येतोय आवाज तुमचा. क्लिअर येतोय? बोला. मेडिटेशन हो. मी आधी पण करत होते. पण मला बाकीचे इतर काही शुगर वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे विकनेस खूप जाणवायचा आणि थकल्यासारखं वाटायचं. एनर्जी वाटायची नाही दिवसभर. पण आता रेकीचं चक्र हिलिंग आणि आपण हे जे मेडिटेशन जे करतो, 2-3 प्रकारचे जे मेडिटेशन आहेत. तर त्याच्यामुळे खूप म्हणजे असा बदल जाणवतोय. थकवा कमी झाला, एनर्जी वाटते. दिवसभर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं. थकल्यासारखं वाटत नाही दिवसभर जसं पूर्वी थकल्यासारखं वाटायचं. जरी मेडिटेशन करत होते तरी थकल्यासारखं वाटायचं. आता थकवा पण कमी झाला. शुगर अजून चेक केली नाही, पण ती पण होईलच म्हणजे कमी होईल मला असं खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने मला विकनेस होता ना, तो विकनेस मला आता जाणवत नाही, एनर्जी वाटते. आणि चक्र हिलिंगमुळे तो फरक पडला असावा असं मला वाटतंय 100%. बरोबर. आणि अजूनही आता जस्ट जॉईन झाली आहे आता 8च दिवस झाले मला जॉईन होऊन. पण तरी तेवढा बदल जाणवतोय की मला विकनेस खूप कमी झाला शुगरचा आणि फ्रेश वाटते. आणि ते विकनेसमुळे जी चिडचिड व्हायची ती आता चिडचिड पण कमी झाली बऱ्यापैकी. कारण तो आपोआपच आपण थकवा आणि एनर्जी खाल्लेली जी एनर्जी शुगरमध्ये कन्व्हर्ट होऊन ती सेल्स पर्यंत पोहोचतच नाही ना. त्यामुळे खूप असं एकदम डल वीक झाल्यासारखं वाटायचं दिवसभर. दिवसाच्या मध्यातच अगदी थकल्यासारखं वाटायचं. पण आता नाही वाटत. दिवसभर एनर्जी वाटते. छान. आणि सुस्ती पण कमी झाली. सुस्ती कमी झाली. जे अगदी मी सकाळी पहाटे 4-5 वाजता उठू शकत नव्हते. उठल्यानंतर असं वाटायचं की नको उठायला. पुन्हा एक मन म्हणायचं, "अगं संध्या झोप तू थोडा वेळ अजून. झोप तुझी झाली नाहीये. तुला थकल्यासारखं वाटतंय." असं उठल्यानंतर पण फ्रेश वाटायचं नाही. आता 4ला 5ला उठली जाग येते म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला पण जाग येते आणि उठल्यानंतर फ्रेश वाटतं. सकाळी उठून पण असं तेवढा थकवा वाटत नाही जसा पूर्वी वाटायचा. सकाळी उठलं की पहिले असा अलार्म बंद करायची परत असं वाटायचं की अरे झोपावं 5 मिनिटं. नक्कीच.
आनंदी हा. सकाळ दिसते आपली आता. हो. जादूमय सकाळ. जादूमय सकाळ झाली. हसते आता दिवसभर. आता थकवा म्हणजे असं ते चिडचिडपणा कमी झाल्यामुळे आणि आतून कुठेतरी एक म्हणजे तो एक स्पार्क पुन्हा जागा झाला. जो पूर्वी जे मनातून प्रसन्नपणा वाटायचा ना, हं. एक सांगते मी, म्हणजे मी मेडिटेशन आधी पण करायचे, आताही करते. पण जो आहे ना आपल्याला आतून जो आनंद असतो ना, तो आपण कुठल्या सुखसोयी आणि पैशानी आणि कशानेच म्हणजे आता कुठलीही तशी अडचण नाहीये. परमेश्वराच्या कृपेने, माझ्या स्वामींच्या कृपेने मी म्हणजे सुखसंपन्न घरामध्ये जन्माला आली. अजूनही सुखसोयी याच्यात आहे. प्रॉब्लेम्स जीवनात खूप आहे, अडचणी आहेत. पण जो तो आतला आनंद होता ना, की काही न करता पण आपण आतून खुश राहतो. तो खुश राहणं महत्वाचं आहे खूप. तर ते आता मेडिटेशनने आता पुन्हा तो आनंद जाणवायला लागला, की बाबा काही न करता पण आपण आनंदी आहे, समाधानी आहे. दुसऱ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतं, की नाही इतरांपेक्षा आपले प्रॉब्लेम बरेच कमी आहेत. म्हणजे आपल्याला सहन करण्याइतपत आपल्या परमेश्वराने आपले प्रॉब्लेम दिलेले आहेत. दुसऱ्यांचे प्रॉब्लेम बघितले, की मग असं वाटतं, बापरे! तसं तर आपलं नाहीये निदान आपण त्या मानाने खूप चांगलं. आपलं खूप छान आहे. आपल्याला काय दिलंय ह्याच्याकडे आपण कधी इतके वर्ष बघितलंच नाही, की देवाने आपल्याला काय दिलेलं आहे. आपण काय नाहीये त्याचंच दुःख करत, अरे मला हे नाहीये, माझं माझं करिअर नाही झालं, मी एवढी शिकलेली आहे, माझं टॅलेंट वाया चाललंय, माझं नुसतंच मी घरात बसलेली आहे, असं जे व्हायचं ना फ्रस्ट्रेशन, तर ते आता असं वाटते नाही आपल्याकडे खूप काही आहे. आपण खूप परमेश्वराने खूप परमेश्वराची कृपा आहे आपल्यावर. पण ते आपण फीलच नाही कधी केलं. बरोबर. खूप छान संध्याताई. बघा आरोग्याच्या समस्या दिल्या आहेत, पण पैसाही दिलाय ना. जर आरोग्याच्या समस्या असत्या आणि पैसा नसता तर? नक्कीच. त्यावेळेला काय केलं असतं मी? आता मी कल्पना पण नाही करू शकत. बरोबर ना? पण मला माझ्या परमेश्वराने तेवढं आता मला असं वाटतंय, की मला माझ्या अडचणी सोडवण्याची क्षमता माझ्यात आहे म्हणूनच ते मला आल्यात माझ्या. आता मी त्याच्यावर मात करू शकते. जर ते तसं नसतं, तर समजा आर्थिक अडचणी असती आणि एवढं जर माझ्या मागे जो मेडिकलचं लागलं होतं, तर ते मी कसं फेस केलं असतं त्यावेळेला. म्हणजे परमेश्वराने मला ते जेवढं झेपेल तेवढंच दिले. आणि बरोबर. माझा अवेअरनेस कदाचित कमी असेल म्हणून ते माझ्यापर्यंत आलं. आता ते अवेअरनेस जागा झालंय तर होईल त्याच्यातनं पण सगळं छान. येस, होणारच आहे. छानच होणार सगळं. थँक यू. थँक यू संध्याताई. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक यू. उषाताई. आत्मा नमस्ते. श्रवणचक्र हिलिंगमुळे छान वाटतं. आणि ह्यांनी सांगितलं तसं सकाळी उठायचं खूप अवघड वाटायचं. ते मी बेधडक उठते. सगळ्यात आधी मीच असते बऱ्याचदा. मॅडमची वाट पाहत बसलेले असते. शारीरिक प्रॉब्लेम काही छोटे-मोठे होते ते नष्ट झालेले आहेत. दिवसभर इतकं फ्रेश वाटतं. कधी म्हणजे आळस आलाय झोपावंसं वाटत नाही. आणि वाट बघतो आम्ही. कधी तुम्हाला भेटायला, प्रोग्राम कधी अटेंड करू वगैरे. यामुळं सगळे ऐकून झालेले आहेत. ऑनलाईन पण सगळं झालेलं आहे. काल परवा 2 दिवस नव्हतो तरी आम्हाला चुकल्यासारखं होत होतं मला, की मध्येच वाटायचं कार्यक्रम चालू असताना वाटायचं मध्येच मी बघू का मॅडम? ऐकू का असं वाटत होतं. पण छान सुरेखाताई वाटतं. बरोबर सगळे प्रॉब्लेम क्लिअर. सुरेखाताई बरोबर हो. म्हटल्या हां, की तुम्हाला बघावंसं वाटतं. नाही रिअली पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं त्यांनी पाहावंसं दिलेलं वाटतं आणि नॉलेज. ऐकावंसं हो, ऐकावंसंही वाटतं. हम्म. हां. त्यांची भाषा आणि ते एवढा मृदूपणा त्या भाषेमध्ये, एवढा गोडवा आहे ना त्या बोलण्यामध्ये, की तो आवाज ऐकावासा वाटतो, चेहरा बघावासा वाटतो. इकडे. मनापासून धन्यवाद आणि तुमचं. गोडवा मीन्स म्हणजे काय आपलेपणा. म्हणजे आता बघा तुम्ही आम्ही कोण आहे, कुठले काय, काही माहित नाही, कुठलं काय. पण हे ईश्वराने आम्हाला जोडून दिलं तुमच्या सोबत. असंही नाही रेकी हिलर भरपूर युट्यूबला शोधत होतो आम्ही. पण हो, खूप आहे. तुमच्याकडे का आकृष्ट झाले काय कळत नाही. म्हणजे फर्स्ट सेकंदात मी फोन केलाय मॅडमला. एका सेकंदात. कधी फर्स्ट डेला, सेम आणि डेला फोन केला. उषाताई मी तर मॅडमशी बोलले पण नव्हते. मी तर मॅडमला फोनही केला, मी बोललेही नाही, फक्त व्हिडिओ बघितला होता. व्हिडिओ बघून लगेच हां. WhatsApp ग्रुप जॉइन करावासा वाटला. तो WhatsApp ग्रुप जॉइन केला आणि लगेच फर्स्ट डिग्रीला लगेच जॉइन पण झाली. न तेच बोलता. म्हटलं ना
जसं जसं ब्रह्मांडांनी आपल्याला निवडलं आहे ना, मॅडम बोलतात, निवड तसं त्यांनाही आपल्यासाठी निवडलेलं आहे ईश्वराने, बरोबर. ब्रह्मांडाने. तर भरपूर छान वाटतं. एवढं खरंच आहे. ऑल ओव्हर एवढं आहे की खूप छान वाटतं. गुड फील होतं. छान वाटतं. छान वाटतं. शब्दात व्यक्त नाही हां. करत. असं छान वाटतं. खरंच आहे आणि छान वाटतं. आता कसं सांगायचं म्हणजे अजून खूप काही आहे तर कसं सांगायचं आणि खूप वाटतंय अरे हे का नाहीत करत? आम्ही त्यांना सांगतोय ते का नाहीत करत आहे? ते का नाहीत करत आहेत? किती छान आहे. मग हे का नाही करत आहे? आणि असं वाटतं हे आमच्या आधी का नाही मिळालं? लहान असताना किंवा जरी तरुणपणी मिळालं असतं तर आम्ही अजून किती प्रोग्रेस केला असतं मुलांमध्ये वगैरे. मग आता आम्ही आमच्या मुलांना सांगतोय तर त्यांनी करावं. फॅमिलीतल्या जोडलेल्या मैत्रिणी वगैरे त्यांनी करावं. पण बरोबर. आहे आणि मॅडम चालू आहे वाटचाल चालू आहे बघू. नक्कीच. आणायचा तर विषय आहे डोक्यात की सगळ्यांना जॉईन करायचंय खरं. सगळ्यांनी ऐकावं. नक्कीच. काय प्रत्येक आहे ना, चालेल. प्रत्येक व्यक्तीला ना ब्रह्मांडात एक जेव्हा निवडेल ना तेव्हाच प्रत्येक जण येणार. आपण निवडलेले हो. लोक आहोत. हेच महत्वाचं. तुम्हाला पण आमच्यासाठी निवडलंय ना. आम्हाला तर निवडलंच आहे. पण तुम्हाला पण आमच्यासाठीच निवडलं. कारण खूप उलट बघत होते. दुसरीकडे केलं होतं. पण ते ना मला त्यांचं थेरॉटिकल पण थेअरीच समजली नाही मेन म्हणजे. नुसतं प्रॅक्टिकल शिकून डायरेक्ट म्हणजे कसं समजणार ना? प्रॅक्टिकल जर आपण दुसऱ्यांना रेकी द्यायची असं डायरेक्ट जर शिकवलं फर्स्ट डिग्रीलाच, तर थेअरीच नाही शिकवली तर कसं समजणार? तुम्ही ज्या पद्धतीने शिकवलं ना, सगळ्या चक्रांचं महत्त्व, मेडिटेशन जे तुम्ही दिलं, त्यांनी स्वतःला पण बरं वाटते आणि मग सेकंड डिग्रीला जेव्हा आम्ही आलो, तेव्हा सेकंड डिग्रीला मग तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना रेकी द्यायची किंवा आपण स्वतः आपली पॉवर चक्रांची कशी वाढवायची, आपली चक्र ऑरा कसा क्लीन करायचा, हे स्टेप बाय स्टेप आणि थिअरी खूप छान शिकवली. हो. त्याचप्रकारे आपला अभ्यास आपण सेट केलेला आहे. आणि ना मी पहिल्या डिग्रीमध्ये जास्त इतरांना रेकी द्यायला नाही शिकवत. कारण 7 दिवसाचा प्रश्न असतो, 1 आठवड्याचा. एवढं सगळं आयुष्य गेलेलं असतं. बरोबर आहे आणि 7च दिवसामध्ये लोकांना देणं शिकणे. थांबा ना थोडंसं. पहिल्या जी सुरुवात आहे ही आपण स्वतःपासून करूया आणि स्वतःपासून करूया. आपल्या कुटुंबातील आपल्या लेकरांना, आपल्या जोडीदाराला, आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना एनर्जी देऊया. बरोबर तेवढी आपण देऊ शकतो पहिल्या डिग्रीला. नंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर डिस्टन्स शिकूया. एकदमच घाई करतो ना, तेव्हा स्वतःही थकून जातो आणि मला काय हवं आहे हेच समजत नाहीये. बरोबर आहे. मला काय हवं आहे हे बघूया ना अगोदर. माझी क्वालिटी काय आहे? माझ्या मनाला काय हवं हं. आहे? माझ्या शरीराला काय हवं आहे? स्वतःचा अभ्यास करूया. हे न करता फक्त देणे, देणे, देणे असं नाही. तर अभ्यासपूर्ण जेव्हा आपण देतो की नाही, तेव्हा ते पॉवरफुली आणि चांगल्या प्रकारे देता येतं. हे तेवढंच महत्वाचं. हं. अभ्यासपूर्ण द्यायचं. मग कन्फ्यूज हं. मग त्यामुळे कन्फ्यूज झाले नाहीये. नाही. ह्यांच्यासारखं मी पण नॉलेज घेतलेलं आहे. मी पण एक क्लास केलेला आहे 3 वर्षापूर्वी. 19 साली. पण मला नाही पुढे करावंसं नाही वाटलं. इथे कसं मी डायरेक्ट पैसे पण भरले तिन्ही ह्याचे कारण मला आवडलंच असं. पण तिथं मी एकच केलं आणि त्यामुळे सिम्बॉलबद्दल माहिती होती मला थोडीफार. पण ते मी ऐकत राहिले लास्टपर्यंत. म्हणजे आत नव्हते घुसले, पण त्याचे जे भाग होतात ना बाकीचे वेबिनार ते ऐकत होते. म्हणूनच म्हटलं ना शोधात होते. कोण चांगलं मला शिकवू शकेल आणि मग ते तुम्ही मिळालात. असं झालं. त्यामुळे नॉलेज आहे रेकीबद्दल. आता छान वाटतंय. त्या ज्या गोष्टींकडे तुम्ही अगोदर केलं असेल ना उषाताई, त्या उषाताई हां, आपल्याला हां. योग्य बोट सापडले. आता त्या बोट पकडून मॅडमचा आम्हाला आ? योग्य म्हणजे म्हणतात ना, की लहान मुलाला कसं ते हात धरून योग्य बोट सापडलं, की मग तो मार्गरस्त बरोबर हो, हो. जातं ते शेवटपर्यंत. तसं हो, मॅडमचंच खरं आहे बोट ते. सापडलं. पहिले बोट पकडला आपण. नाही. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही प्रत्येक जण तुमचे गुरु आहात. तुमच्या आतल्या गुरूंनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. आपल्या आयुष्यामध्ये जे हां. लोक आले ते प्रत्येक जण आपले गुरु होते. तेथे तुम्हाला कमी वाटलं आणि तुमची एनर्जी मॅच झाली नाही म्हणून मी तुमचे गुरु आहे हे तुमचं म्हणायचं मोठेपण आहे. वास्तविक पाहता येथे हजर असलेली प्रत्येक व्यक्ती सुद्धा गुरु आहे. बरोबर आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून आपण खूप काही शिकत असतो. आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरु म्हणायला शिकतो ना, गुरु ओम करायला शिकतो ना, तुझ्याकडून मला जे मिळालं, बस मी काय लेसन घेतला तिथून, हे खूप महत्वाचं. बस
तेव्हा आपण आपली एका वेगळ्या प्रगल्भतेपर्यंत जातो. एक आपल्या आतमध्ये येणारी जी ऊर्जा आहे ती खूप वेगळी असते. गुरु, प्रत्येक व्यक्ती, आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु आहे. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही मला खूप गोष्टी शिकवता. जेथे कुठे धन्यवाद. कमी पडते तेथे भर कशी करायची हे शिकवता. अनेक साऱ्या गोष्टी आहेत. प्रत्येक या जगातली प्रत्येक व्यक्ती. एक छोटंसं बाळ प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा एक छोटंसं बाळ सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. आपल्याला गुरु असतं. ठेच देणारी व्यक्ती सुद्धा आपली गुरु असते. ती आयुष्यातला एक लेसन शिकवते. धोका देणारी व्यक्ती सुद्धा गुरु असते. चोरी करणारी व्यक्ती सुद्धा गुरु असते. बरोबर? की ठेव सांभाळून सगळं तुझं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गुरु मिळत असतो आणि म्हणून प्रत्येक जण त्याच एनर्जीचा आहे. त्याच आत्मा नमस्ते म्हणतो ना आपण. कोणीच मोठं नाही आणि कोणीच छोटं नाही. मी फक्त या ब्रह्मांडाने निवडलेलं एक माध्यम आहे, ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. जी ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे, तीच ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे. एक दिवा पेटलेला आहे, या दिव्याने दुसरा दिवा पेटवला आहे. आणि दोन्ही दिवे सारखी ऊर्जा देणारे झाले आहेत. आता येथे कोण कोणाचं गुरु झालाय? दोन्ही दिवे जर सारखी ऊर्जा देत आहे, तर येथे गुरु आणि शिष्य काय राहिलं? सांगा तुम्ही. येथे आपण सेम एकाच लेवलला आलेलो आहोत. आणि रेकी म्हणजे एखाद्याला गुरु माना, एखाद्याचे पाय धुवा, एखाद्याची पूजा करा. नाही. तर त्या एनर्जीची पूजा करूया. मंजुश्री नाही. मंजुश्री मे बी उद्या चूक असेल. बरोबर, एखादी गोष्ट मंजुश्रीची नाही आवडणार, पण आपल्याला मदत कोणी केली आहे? तर मंजुश्री मार्फत येणाऱ्या त्या ऊर्जेने. एवढं प्युअर आपण क्लिअर राहूया एकमेकांसोबत. आपल्या एकमेकांबद्दलची श्रद्धा, आदर, भाव हा आहेच. पण त्या पलीकडे जे जात आहे ना, ते आपण थांबवूया. काय? ह्या भावना आहेत, ह्या थांबवूया आणि आपण यामागचं सायन्स, यामागची सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दूर नाही लोटायचं आहे. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे. मला असं म्हणायचं आहे, की एनर्जी स्वरूपात आपण सर्वजण एकाच लेव्हलचे आहे. मग कोण मोठं आणि कोण छोटं कसं? बरोबर, आपण एकमेकांना भेटलो आहे कारण आपण सारखं आहे. हेच महत्वाचं. अनेक लोक येऊन आपल्यापर्यंत दूर गेले असतील कारण ते आणि माझी एनर्जी मॅच नसेल झाली. बस. आणि तसंही असेल. जे मी आता करत आहे, जे तुम्ही माझ्यासाठी बोलत आहात आज रोजी, जे कृतज्ञतेचे भाव तुमचे आहेत, तुमच्या प्रत्येक शब्दाचा, तुमच्या प्रत्येक भावाचा मला मनापासून आदर आहे. मी खरंच खूप कृतज्ञ आहे. पण सोबतच तुम्हाला हे सुद्धा सांगते, की मी कृतज्ञ आहे, मी तुमची आभारी आहे. मला सुद्धा तुमच्याबद्दल तेच वाटते, जे तुम्हाला माझ्याबद्दल वाटते. तेवढाच आदर, तेवढाच भाव, तेवढंच सगळं. आणि थँक्यू. तुमच्याकडून सुद्धा मी तेच शिकते. दररोज जेव्हा समोरच्याचा एक नवा प्रश्न येतो ना, तेव्हा मला नव्याने समजते, की मी कशाप्रकारे नवं सोल्युशन द्यावं. जेव्हा एखाद्याचा रिलेशनचा प्रश्न येतो ना, तेव्हा मला समजते, की याला इथे मी एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे सल्ला दिला आहे, तर मंजुश्री तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तू तशा प्रकारे आहेस का? मी स्वतःला विचारते आणि मी स्वतःला सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करते, जर मी तेथे योग्य नसेल तर. अशी ही एनर्जी. आपण सर्वजण गुरु आहोत. आणि आज जे शब्द तुम्ही माझ्यासाठी वापरत आहात, हेच शब्द भविष्यामध्ये तुमच्यासाठी सुद्धा अनेक लोक वापरू शकतात. एवढेच कृतज्ञ होऊ शकतात. तुम्ही सुद्धा याच लेव्हलवर या, की लोक बस हेच करा. एनर्जी वाटा चांगल्या प्रकारे. खूप छान स्वतःला घडवा. तेवढीच सटल एनर्जी ठेवा. माफ करा लोकांना. सगळ्यात महत्वाची गोष्ट, लोकांना माफ करून टाका. आपल्या मनामध्ये लोकांना खूप राग असतो. आपल्या आयुष्याच्या प्रत्येकाबद्दल राग असतो. अनेक गोष्टींबद्दल चिंता असते. सोडून देऊया. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माफ केलं ना, की फार लवकर सुटून जातात. म्हणून मी तुम्हाला आज ऍक्च्युअली आम्ही हे ग्रँड मास्टर्स मध्ये शिकवतो. तुम्हाला सांगितलं आहे, की आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आपला गुरु आहे हे समजा. तिला गुरुओम करा. गुरुओम केलं म्हणजे माफीच्या पलीकडचं झालं. लगेच समजते तिने मला काय शिकवलं तिथं. राग राहतो? नाही राहत.
म्हणून तर छान वाटतं. येस, छान उलट वाटतं छान वाटतं. त्यासाठी त्यांनी तर. मला काय लेसन दिलं आयुष्याचा, मी तिथून काय शिकले. बस अशा प्रकारे आयुष्य बघायला शिकूया आणि एनर्जी सोबत जुडूया. खूप प्रेम देऊया लोकांना. या ब्रह्मांडाला आणि प्रेमच देऊया. आणि थिंकिंग लेवल पॉझिटिव्ह झाल्यामुळं कंटाळा येत नाही. आनंदी राहिल्यामुळं थकवा येत नाही, कंटाळा येत नाही येतच नाही. किंवा असं नाही येते. खूपच आनंदी वाटतं. त्यामुळे काय असं थकल्यासारखं वगैरे वाटत नाहीये. कधीच नाही. समोरच्या बद्दल गुड फिलिंग येतं. कोणी चुकीचं बोललं, वाईट बोललं, काहीच वाटत नाही. आनंद वाटतो. छान आहे. बोला अजून. येस, एखादी बोला अजून. चुकीची वागली ना, तिथे काय होते माहितीये काय? आनंद वाटतो असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय वाटते सांगू का? किती खरंच ह्याला अजूनही समजत नाही, की कसं वागावं, किती इनोसंट आहे, किती नादान आहे, असं म्हणून आपण लोकांना सोडून देतो. एखादी व्यक्ती हा जर हा आनंद म्हणजे तर त्याची मीन्स वाईट वाटत नाही. येस, कीव येते कीव, की या व्यक्तीला अजूनही समजत नाहीये, की कसं वागावं. हा या बरोबर आहे. व्यक्तीची कीव येते, की यांनी सुद्धा रेखी शिकावी, हा यांनी सुद्धा छान हा वागावं. यांनी आणि तेव्हा कळणार. आणि काय वाटतं कितीही मोठा प्रश्न असला बस एवढंच होईल, होऊन जाईल, ठीक आहे, ओके, असं काहीच नाही, नो प्रॉब्लेम खूप छान. असं. आणि हे म्हणताना छान वाटतं. हं. एकदम मस्त. आज दीपाली छान बसली सेशनला. मस्त तयार होऊन. वाव! बघू बघू दीपाली. अरे वा, छान दीपाली. आयुष्यातले ना खूपशे प्रॉब्लेम अगदी छोटीशी गोष्ट असते मॅडम, की आपण आहे ना धरूनच ठेवतो, आपण सोडतच नाही. आणि त्या म्हणून धरून तर त्रास ठेवल्यामुळे होतो. तो स्वतःला पण आहे त्रास, दुसऱ्यांना पण त्रास, आपल्या आजूबाजूच्या 4 जणांना त्रास. आपण त्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात खरं तर खूप. मग ते अध्यात्मक आणि रेकीमध्ये आल्यानंतर कळतं, की अरे एवढं ओझं आपण गाढवासारखं वर्षानुवर्ष 20 वर्ष पाठीवर घेऊन, डोक्यावर घेऊन ते ओझे गाढवासारखे वाहतोय. गाढव झालोय आपण. आणि मग स्वतःच हसू पण येतं, स्वतःचाच राग पण येतो. आणि असं वाटतं, की किती वर्ष आपण ते म्हणजे कचरा गाळ साठवून ठेवलाय. ते मोकळं खळखळ वाहू देत पाणी. जसा इनोसंट लहान मूल कसं लहान मूल असतं ना, की ते हम्म त्याला काही ते मनाला लावून घेत नसतं. मार खातं, आईचे 4 धपाटे खातं, की 2 मिनिटात पुन्हा उठून लगेच खेळायला लागतं. जिच्याकडून तसं धपाटे खातं, लक्षात घ्या संध्याताई, हां, आईकडूनच मार खाते बाळ आणि आईलाच जाऊन बिलगते. जाऊन ते लागतं. हम्म किती तो निरागसपणा असतो त्या बाळामध्ये. तो निरागसपणा येऊ देऊया स्वतःमध्ये. आणि आता तुम्ही जे म्हटलं ना, खरंच आपण ते ओझं वाहत असतो. ते ओझं का वाहतो? तर आपण त्या प्रसंगाकडे बघा, जो कुठला बघा, जर एखाद्या चिंतेमधून बाहेर निघायचं आहे, तर एक काम करा. जो प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये घडला, जो कुठला असेल, ज्याची चिंता वाटत आहे, तो का घडला हे बघा. आणि त्याला दोष कोणाचा आहे हे सोडून द्या. तेथून तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय आयुष्याचा लेसन मिळाला? हे बघा. आणि तुम्हाला जो लेसन मिळाला आयुष्याचा, तो किती महत्वाचा आहे याकडे लक्ष केंद्रित करा. आणि पुढच्या आयुष्याला लागा. बघा, सोल्युशनही मिळतं, मनाला शांतीही मिळते, आरोग्यही चांगलं राहतं. काहीच नाही. काहीच नाही होत. असं राहतं. आणि म्हणून आनंदी राहा, हसत राहा, चिंतामुक्त राहा, आरोग्य संपन्न राहा. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. काही हे नाही, फक्त स्वतःला एक 10 मिनिट द्या, 15 मिनिट द्या दररोज. दररोज अर्धा चालेल. तास काढा स्वतःसाठी. आणि या अर्ध्या तासाच्या वेळेमध्ये स्वतःच्या सोलची, स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आध्यात्मिकतेची, स्वतःच्या आर्थिकतेची, सगळे प्रगतीची जबाबदारी त्या ब्रह्मांडावर टाकून द्या. सगळं होतं. जसं तुम्ही रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेला जुडसाल, 3rd डिग्री पर्यंत तुम्ही येसाल ना, तेव्हा सहजपणे काय होते माहितीये? आर्थिक प्रश्न सुद्धा सुटायला लागतात. आता आर्थिक प्रश्नाचा आणि या रेकीचा काय संबंध? आहे ना, आहे संबंध. तुमचे चक्र बॅलन्स होतात, तुमचं सोलार चक्र बॅलन्स होतं, म्हणजे निर्णय घेताना तुम्ही तटस्थपणे घेऊ शकता. तुमचं बेसिक चक्र स्थिर होतं. तुमचं बेसिक चक्र स्थिर झाल्यामुळे तुमच्या निर्णयावर तुमची स्थिरता राहते. पृथ्वी तत्व तुमचं वाढते आणि तुमच्याकडे संधी यायला लागते.
तुमच्याकडे आलेल्या संधीचा उपयोग घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ही तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम राहता. माझ्यासाठी काय योग्य काय अयोग्य ही चलबिचल जी मनाची असते ना, ते बेसिक चक्र स्थिर झाल्यामुळे तुम्हाला होते. एखाद्याचं ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं असेल बेसिक चक्र, त्याला भरपूर आळस भरलेला असतो. तो आळसही सहजतेने कमी होतो. भीतीच्या भावना, अनेक सगळ्या चिंतेच्या भावना ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात. ह्या दूर झाल्यामुळे आरोग्यावर हवा तो योग्य परिणाम होतो आणि शास्त्रीय दृष्ट्या, मानसशास्त्रीय दृष्ट्या आपले निर्णय बरोबर येतात. आर्थिक संधी आपल्याकडे त्यामुळे साधून येते. कारण तुमची आकर्षण क्षमता ती वाढते, की मला एखादा रोजगार, मला एखादं नवी संधी माझ्या बिझनेसमध्ये वाढ मला आकर्षित करायची आहे. रणगाणं गात नाहीत रेकीमध्ये आलेले लोक. रेकीत थर्डला आले ना, की दररोज काय सांगतात, मला नवं काय मिळालं. गाराणं लावतच नाहीत. गाराणं विसरून जातात. आणि मग आम्ही म्हणतो, तो प्रॉब्लेम झाला का तुमचा सॉल्व्ह? मॅडम त्याच्यापेक्षा तो जो प्रॉब्लेम होता ना रेकीमध्ये आलो, तेव्हा तो प्रॉब्लेम विशेषच नाही वाटत त्यांना. म्हणजे ज्या कारणासाठी आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडतो, तो प्रश्नच प्रश्न राहत नाही आणि पुढे नव्याच गोष्टी असा तो छान प्रवास राहतो. तर आवर्जून या नवीन सदस्यांनी जुडा. नक्कीच तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप सुंदर असा बदल होईल. आम्ही आमच्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या सेशनमध्ये, प्रत्येक सेशनमध्ये एक चॅलेंज देत असतो, की आज तुम्ही आहात त्यापेक्षा पुढच्या सेकंड डिग्रीला गेल्या, थर्ड डिग्रीला पोहोचेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्याच्या प्रवासामध्ये आज तुमचा सेल्फी काढा आणि तेव्हा सेल्फी काढा. स्वतःच्या सेल्फीमध्ये बदल नाही दिसला तर बिलकुल तुम्ही आहात त्यापेक्षा हँडसम, आहात त्यापेक्षा सुंदर जर दिसायला नाही लागलात तर भरलेली सगळीची सगळी फी परत. ओके. हे एक चॅलेंज असते. सेशनमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये चॅलेंज असते. इव्हन तुम्ही आज आयुष्याच्या ज्या ठिकाणी आहात, तुमचे जे काही प्रश्न असू देत, मग ते कोणतेही असू देत. ते आजचे प्रश्न आणि पुढच्या थर्ड डिग्री कंप्लीट होईपर्यंतचे प्रश्न, जर ते पुढे गेलेले नसतील, सोल्युशन तुम्हाला जर त्यामधलं सापडत नसेल, तर मग सांगा. होणारच. आज तुम्ही आहात त्यापेक्षा तुमच्यामध्ये पुढच्या 1.5 महिन्यात नक्कीच खूप बदल झालेला असेल आणि लाईव्ह अनुभव आहेतच तुमच्या समोर, आहेतच अनेक लोक. आणि पुढच्या थर्ड डिग्री कंप्लीट होईपर्यंत तर खरंच. कारण ना हे जे सगळं सांगितलं जाते ना, हे स्वतःच्या अनुभवातून सांगितलं जातं. स्वतः अनुभव घ्यावा लागतो, स्वतः त्या गोष्टी दुःख आणि आनंद दोन्ही गोष्टी फील कराव्या लागतात. बरोबर. या दोन्ही गोष्टीमधून जावं लागतं आणि त्या ब्रह्मांडाने नेलं मला आणि त्यांनी मला अनुभव दाखवला आणि त्या विश्वासाने मी लोकांना, तुम्हाला सगळ्यांना सांगते, की नक्कीच बदल होणार. आणि आता आपण छान एक मेडिटेशन करूया आणि मॅडम एक 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 विचारायचं होतं. बोला. आपलं नवीन सेशन, नवीन बॅच आहे ती उद्यापासून सुरू होते का? हो. बर, मग ऍडमिशनचं म्हणजे कसं करू मी? म्हणजे फी भरायची होती तर ती त्याच नंबरवरती तुम्ही दिलेली आहे का? मी ग्रुपला सर मेसेज टाकते आता. बर बर बर, चालेल. आणि 7 वाजल्यापासून असेल नाही का पहिलं 7 सेशन? वाजून 40 मिनिट 7:40 ला. ओके पहिल्या ओके, डिग्रीचं. चालेल चालेल. आपण 5 मिनिटाचं छोटंसं मेडिटेशन घेणार आहे आणि मग सेशन थांबूया. सगळ्यांनी करा आणि विश्वास ठेवा. एनर्जीवर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आज मला सकाळी कोणाचा तरी फोन आला. मला त्यांनी हिलिंग मागितली. मी त्या मागितली म्हणजे असे नेहमीच फोन येतात. तर मी आवर्जून त्यांना एवढं सांगते, तुम्ही स्वतः शिका. पेड हिलिंग देण्यापेक्षा, घेण्यापेक्षा समोरच्या कुठल्याही व्यक्तीला आहे ना, प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन घेण्यासाठी शिकणं जास्त गरजेचं असतं. आणि हिलिंगच्या क्षेत्रामधून जर पाऊल टाकलं ना, तर भरपूर पैसा कमावला जातो. पण आपल्याला कुठेतरी सेवा करायची आहे. आपलं ठरलं आहे ना सेवा करायची आहे. तर हा जो वेळ असतो रेकीचा, हा खरोखर सेवेसाठी असतो. त्यामुळे हिलिंग ऐवजी कोणीही स्वतः शिकण्याच्याकडे जोर द्यावा. हे जास्त फायद्याचं राहील. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडून हिलिंग घेतो, खरंच फरक पडतो. हिलिंगनी खूप मोठा फरक पडतो. काय होते, जे आता आपण सेशनमध्ये बोललो सगळेजण, हे ज्ञान नसतं. जो रुग्ण असतो त्याला.
बरोबर. काही दिवसांनी स्वतःच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये पुन्हा बदल करतो. बरोबर. राग, द्वेष, लोभ ह्या अनेक साऱ्या भावना असतात. नकारात्मक भावना, विचार यापर्यंत पोहोचतो. पण जी व्यक्ती स्वतः शिकते, तिच्या अंतर्बाह्य बदल होतो आणि तो अंतर्बाह्य बदल माणसाला खूप प्रगती करून देतो. आणि मग मी जर घरामधली एक व्यक्ती शिकली आहे, कुठल्याही कुटुंबातील एक व्यक्ती जर एकी शिकली आहे, तर त्या कुटुंबातील सगळ्यांसाठी ती एक एनर्जीचा सोर्स म्हणून काम करू शकते. कारण असं म्हटलं आहे आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये, की प्रत्येक घरातली किमान एक व्यक्ती तरी ध्यानी असावी. मेडिटेशन म्हणजे काय? तर ध्यानधारणा करणे. बस फक्त एवढंच आहे, की हे कुठेतरी आपण सायंटिफिक दृष्ट्या अफर्मेशनसह ध्यानधारणा करतो. बरोबर. जसं मी ग्रँड मास्टर्स पर्यंत जाते, तेव्हा तुम्हाला प्युअर आध्यात्मिक ध्यानधारणा शिकवते. कारण आपली तेवढी प्रगती झालेली असते. आपल्याला तिथे अफर्मेशन ऐवजी काही वेगळ्या गोष्टींची गरज असते. तर ते पण असते. पण आताचा जो टप्पा आहे तो त्या पद्धतीचा आहे. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती घरातली, कुटुंबातली एक व्यक्ती जर ध्यानधारणा करत असेल, तर तिची एनर्जी चांगली होते. तिचे व्हायब्रेशन जे निघतात ना इतरांसाठी, ते चांगल्या एनर्जीचे निघतात. प्रेम, माया, आपुलकी, श्रद्धा, आनंद, खुशी, आशीर्वाद, कृतज्ञता, देण्याची भूमिका, यश मिळू देत. बरोबर. असं होऊन जाईल, ही पण भूमिका छान आहे. होऊन जाईल, काळजी करू नको. हे जे फ्रिक्वेन्सी तयार होते. शक्यतो हीलर्स वाईट बोलत नाही आणि एक व्यक्ती बदलली, की त्या व्यक्तीच्या बदलाकडे बघून आपोआप बदल होतो. पण जसं ताईंनी सांगितलं, मी म्हणते मुलांना, मी म्हणते यांना, तुम्ही शिका. नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल त्यांनी शिकावं, तर स्वतःमध्ये बदल घडवा. तुमच्या स्वतःमधला बदल बघून त्यांना सुद्धा आकर्षण वाटलं पाहिजे, की यांच्यामध्ये कसा एवढा बदल झाला? मला पण काहीतरी करायचंय. बस. जेव्हा आपण लोकांना सांगू, की तुम्ही शिका नाही. लोकं ऐकत नसतात. तुम्ही काय बदलले ते सांगा म्हणतात पहिले. बरोबर आहे. त्यांचं काय चुकलं? अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवायचा. आपणच म्हणतोय. अनुभव घ्या आणि नंतर विश्वास ठेवा. सेम. ते अनुभव घेतील. कुटुंबातील लोकं. ते स्वतः म्हणतील, "कसा गं बदल झाला आई तुझ्यामध्ये? तू तर असं बोलायची. तुझ्या शब्दांमध्ये हा बदल झालाय." ते बघून त्यांना खूप छान वाटेल आणि मग तुम्ही सांगितलेली एखादी गोष्ट ते ऐकतील. असंच असतं. ओके. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण मेडिटेशन करूया आपण. ओके. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या